आता पाहूया लोकसभेच्या धुरळ्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी घोषित। भाजपकडून उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, तर त्यांच्या समोर असणार वर्षा गायकवाड। कोण म्हणता देशाचं संविधान बदलणार? गैरसमज पसरवणाऱ्यांचं काम सुरू। विरोधकांच्या आरोपाला रामदास आठवले यांचं प्रत्युत्तर, एवढंच नाही तर संविधान बदलणार म्हणणाऱ्यांचा थोवाड फोडू असाही दिला इशारा। महायुतीचं उर्वरित जागा वाटप आज किंवा उद्या होण्याची शक्यता। ठाणे, नाशिक, पालघर, दक्षिण मुंबईची उमेदवारी जाहीर होणार अशी माहिती। केंद्र सरकारची 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। पांढरा कांद्यासाठी 2,000 मेट्रिक टन निर्यातीस परवानगी। कांदा निर्यातीला परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार। सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मिळणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय, केंद्राला उशिरा सुचलेलं हे शहाणपण। केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या निर्णयावर रविकांत तुपकरांची प्रतिक्रिया। नव्याच्या उमेदवारांकरता उद्या आदित्य ठाकरे कोल्हापूर, हातकणंगले, तर उद्धव ठाकरेंची रत्नागिरीत सभा। सांगलीतील काँग्रेसची जागा जाण्यामागे जयंत पाटील खलनायक। राऊतांच्या माध्यमातून जयंत पाटलांनी विशाल पाटलांबाबत खेळी केली। माजी आमदार विलास जगताप यांचा गंभीर आरोप।